प्रभाग क्रमांक 24 मध्ये गोविंदनगरच्या प्रगतीला वेग मिळणार आहे। गोविंदनगरच्या मजबूती आणि विकासाचे प्रतीक ठरणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आता लवकरच होणार आहे। प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रकाश पेट्रोल पंप ते डॉक्टर किशोरवाणी हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याचे सुमारे 2,70,00,000 रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या कामामुळे गोविंदनगर परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, चिखल आणि धुळीच्या समस्येतून दिलासा मिळणार असून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे। या रस्ता काँक्रिटीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, विजय अप्पा करंजकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोविंदनगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून पुढील काळातही नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी काम सुरूच राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते प्रकाश पेट्रोल पंप ते 786 सर्वे नंबर चौक नंबर 6 पर्यंत, तसेच रिच स्वीट्स ते अपोलो जे काही मेडिकल आहे इथपर्यंतचे रस्ते, तसेच बाकी रस्ते डांबरी व काही कॉन्क्रीट, कारण आपली जी क्वांटिटी आहे ती आपण 5.5-6 कोटीचे रस्ते साहेब ते करत आहोत। तर यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमचे शिवसेना सचिव, तसेच आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू व ज्यांचं नाव का मुंबईमध्ये जी शिवसेना वाढवली ते असे आमचे रामभाई नेपाळे साहेब, तसेच नाशिकची झुंजार बुलंदाशी तोफ आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे भाऊ विजय अप्पा करंजकर शिवसेना उपनेते हे आज येथे उपस्थित झाले। त्याबद्दल त्यांचे मी सर्व नाशिक नगरी व प्रभाग 24च्या वतीने ते हार्दिक स्वागत करतो। आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठगण, बालगोपाळ, आपण सर्वजण विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झाला। साहेब सगळे 6 वाजेपासून सगळ्या महिला व सगळे आमचे लोक इथे उपस्थित झाले। आज आपण एवढंच सांगतो की गोविंदनगरमधील हे रस्ते तर होणारच आहे, त्यानंतर आपण येथे एक जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे। आपण बघू की अपेक्स हॉस्पिटल समोरचा आपण तिथे जॉगिंग ट्रॅक व क्रीडांगण तयार केलं आहे। तसेच आपण ड्रीम जिम असतील, खेळण्या असतील, अशा भरपूर सारी बेंचेस असतील। शिंदे साहेबांनी आपल्याला 2 कोटीचे बेंचेस नुसते दिले व आपण आतापर्यंत बघू साहेब तर आम्हाला 1,400 कोटीच्या पुढे निधी आत्तापर्यंत प्रभाग 24मध्ये साहेबांच्या नगरविकास निधी असेल किंवा इतर खाते आहेत त्यामधून मिळाला आहे। आपण बघू की शहरामध्ये फक्त नाशिक प्रभाग 24मध्ये